ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये श्रीमद भागवताची अवतरणिका तिचा आढावा घेत होतो आणि नवम स्कंधापर्यंत आपण तो आढावा घेतला। भृगुवंश श्रेष्ठ श्री परशुराम यांनी पृथ्वीवरील क्षत्रिय क्रोधातून संहार केला। चंद्रवंशी, पुरुरवा, ययाती, नहुष, दुष्यंत नंदन, भरत, शंतनू, त्याचा पुत्र भीष्म आदी यांचाही आपण या अवतरणिकेमध्ये उल्लेख केलेला ऐकलेला आहे। यानंतर दौश्यन्ते भरतस्यापि शंतनो तत्सुतस्य च ययातिर्ज्येष्ठपुत्रस्य यदोर्वंशे अनुकीर्ततः। ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याचा वंशविस्तार अशी मुख्यतः राजवंशांची वर्णने केलेली आहेत, त्याचाही आपण आढावा घेतला आहे। यत्रावतीर्णो भगवान कृष्णाख्यो जगदीश्वरः वसुदेव गृहे जन्म ततो रुद्धिश्य गोकुले। तस्य कर्माणि अपाराणि कीर्तितानि सुरद्विषः उतना सुपयप्मानं शकटोच्चाटनं शिशो। शौनक ऋषी हो, याच यदुवंशामध्ये भगवान जगदीश्वर श्रीकृष्णांनी अवतार धारण केला। त्यांनी अनेक असुरांचा संहार केला। त्यांच्या लीला इतक्या अपार आणि अतर्क आहेत की त्याचा अंत कोणालाही लागणे शक्य नाही। या सर्व गोष्टींचं वर्णन या दशम स्कंदामध्ये केलेलं आहे। वसुदेवांच्या घरी जन्म, गोकुळामध्ये मोठे होणे, पुतणेचे दूध प्राशन करून तिचा प्राणहरण करणे, लहानपणी शकटाला उलथून टाकणे, ह्याही लीला त्यांनी केलेल्या आहे। तृणावर्तस्य निष्पेष्य तथैव बकवत्सयोः धेनुकस्य सहभ्रातु प्रलंबस्य च संक्षयः। तृणावर्त, बकासूर, तसं वत्सासूर याला भगवंतांनी ठार केला आहे। धेनुकासूर, प्रलंबासूर त्यांना त्यांच्या परिवारासह ठार केला आहे। गोपाणां च परित्राणं दावाग्ने परिसर्पतः दमनं कालीयस्याहे महाहे नंदमोक्षणं। दावाग्नीने वेढलेल्या गोपांचं रक्षण करणे, कालिया नागाची मस्ती जिरवणे, अजगराच्या विळख्यातून नंद बाबांची सोडवणूक करणे, याही लीला भगवंताने या दशम स्कंदात केले आहे। व्रतचर्या तु कन्यानां यत्र तुष्टोच्चतु अच्युतो व्रतैः प्रसादे यज्ञपत्नीभ्यो विप्राणां च अनुतापनम्। गोकुळातल्या गोपकन्यांनी कात्यायनी देवीचं व्रत त्या हेमंत ऋतूमध्ये केलं होतं। त्यांच्या त्या व्रताच्या आणि त्यांच्या अंतरीच्या इच्छा जाणून भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झालेले होते। त्यानंतर
यज्ञ करणाऱ्या ब्राह्मण पत्न्यांवर भगवंतांनी कृपा केली. त्यांच्या हातचं भोजन त्यांनी घेतलं. त्या सर्व ब्राह्मण स्त्रिया भोजन देण्यासाठी वृंदावनात आल्या. भगवंताने आणि त्यांच्या सवंगड्यांनी भोजन केलं. पत्न्या परत गेल्या. त्यानंतर ते यज्ञकर्ते जे ब्राह्मण होते त्यांना मोठा पश्चाताप झालेला आहे. गोवर्धनोद्धारणं च शक्रश्च सुरभेरथ यज्ञाभिषेकं कृष्णस्य स्त्रीभिः क्रीडा च रात्रिषु. भगवंताने गोवर्धन पर्वत धारण केला. इंद्र आणि कामधेनू यांच्याकडून भगवंताला यज्ञाभिषेक करण्यात आला होता. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या रात्री कोजागिरीला गोपींसह भगवंताने रासक्रीडा केली. त्यानंतर त्या घरी परत जायला तयार नव्हत्या. तेव्हा त्यांना तत्वज्ञानाचा बोध केला आणि सर्वांची समजूत घालून त्या गोपींना त्यांनी घरी परत पाठवलं आहे. शंखचूडस्य दुर्बुद्धे वधोरिष्टस्य केशिनः अक्रूरागमनं पश्चात् प्रस्थानं रामकृष्णयोः. त्यानंतर दुष्ट असा शंखचूड, अरिष्ट आणि केशीचा वध केला आहे. त्यानंतर अक्रूर हे गोकुळात आले आणि त्यांच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे मथुरेकडे गेलेले आहेत. वज्रस्त्रीणां विलापश्च मथुरालोकनं ततः गजमुष्टिकचारू चानूर कंसादीनां च यो वदः. भगवान मथुरेला गेले तेव्हा गोकुळातल्या त्या गोपींनी जो विलाप केलेला आहे त्याचंही वर्णन या दशमस्कंदात आहे. गोकुळातून मथुरेत श्रीकृष्ण आणि बलराम गेले तेव्हा त्यांनी मथुरा नगरीचा फेरफटका केला. कुवलया पीड हत्ती, मुष्टी, चानूर, कंस इत्यादींचा त्या ठिकाणी वध झालेला आहे. मृतस्यानयनं सूनो पुनस्सान्दीपनेर्गुरोः मथुरायां निवसता यदुश्चक्रश्च यत्प्रियं. सांदीपनी ऋषींनी मग नंतर ते उज्जैनी अवंतिका या ठिकाणी गुरुगृही गेलेले आहेत बलराम आणि श्रीकृष्ण. अल्पकाळामध्ये विद्या त्यांनी ग्रहण केली आणि गुरुगृहातून परताना गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनी गुरूंचा मृतपुत्राला त्यांनी परत आणलेला आहे. मथुरेत असताना श्रीकृष्णाकडून उद्धव आणि बलराम यांच्यासह त्यांनी यादवांचं प्रिय असं कार्य केलेलं आहे. कृतम उद्धव रामाभ्याम यूतेन हरिणद्विजः जरासंध समानीत सैन्यस्य बहुशो वदः घातनं यवनेन्द्रस्य कुशस्थल्या निवेशनम. जरासंधाच्या सैन्याचा अनेक वेळा पराभव केला. जरासंध हा कंसाचा सासरा होता. कंसाचा वध झाल्यानंतर तो सुराने पेटून उठला, परंतु त्याच्या सैन्याचा अनेक वेळा भगवंताने पराभव केलेला आहे. त्याच्याच बाजूचा असलेला कालयवनाचे मुचकुंदाकडून त्याचं भस्म त्याला भस्मीभूत करण्यात आलं आहे. मुचकुंदाच्या दृष्टिक्षेपात कालयवन आल्यामुळे तो भस्म झाला. त्यानंतर भगवंतांनी द्वारकेचं निर्माण केलेलं आहे. अदानं पारिजातस्य सुधर्मया सुरालयात
रुक्मिण्या हरणं युद्धे परमाख्य विद्विषो हरे. स्वर्गातून पारिजातक वृक्ष भगवंताने पृथ्वी तळावर आणला. सुधर्मा नावाची सभा आणली. रुक्मिणीचं हरण करून युद्धामध्ये सर्व शत्रूंना पराजित केलेलं आहे. हरस्य जृंभणं युद्धे बाणस्य भुज कृन्तनां प्राग्ज्योतिषपतिं हत्वा कन्यानां हरणं च यत्. बाणाची बाजू घेऊन भगवान श्रीकृष्ण भगवान शंकर हे बाणाच्या बाजूने त्याच्या रक्षणासाठी गेलेले होते. तेव्हा जुंभण अस्त्राचा उपयोग भगवान शंकरावर केला. बाणासुराच्या हाताचे त्याला सहस्र हात होते, त्यांचं खंडन केलं. भौमासुराला ठार करून त्याच्या बंदिवासातील कन्या यांची सुटका केली आणि त्या सर्वांचं भगवंताने पाणी ग्रहण केलेलं आहे. चैद्य पौंड्रक शाल्वानां दंतवक्त्रस्य दुर्मते शंभरो द्विविध पीठो मुरपंचजनादयः महात्म्यं च वदस्तेषां वाराणस्याश्च दाहनं भारावतरणं भूमे निर्मित्य कृत्य पांडवान्. शिशुपाल, पौंड्रक, शाल्व, दुष्ट असा दंतवक्त्र, शंभरासु, विविध पीठ, मूर, पंचजन इत्यादी दैत्यांच्या सामर्थ्यांचं वर्णन या दशमस्कंदात आहे. आणि या सर्वांचा भगवंताकडून वध झाला आहे, त्यांचा नाश झाला आहे. त्याच काशी दहन भगवंताने केलं आहे. पांडवांना निमित्त करून कौरवांचा जो पृथ्वीला भार झाला होता तो भारही भगवंताने उतरवलेला आहे. हे सर्व वर्णन दशमस्कंदामध्ये आहे. दशमस्कंद हे भागवताचं हृदयस्थान आहे. या ठिकाणी भगवंताने श्रीकृष्ण हे नाव घेऊन अवतार धारण केला होता. त्या सर्व कथा या दशमस्कंदामध्ये आहे. त्यानंतर विप्रशापापदेशेन संवारस्व कुलस्य च उद्धवस्य च संवादो वासुदेवस्य च अद्भुतः. त्यानंतर 11वा स्कंद सुरू होतोय. या 11व्या स्कंदाकडून या 11व्या स्कंदामध्ये भगवंताच्या पुत्रांकडून सांबाच्या निमित्ताने थोर थोर ऋषीमुनी ब्राह्मणांचा अपमान झाला. त्याला चिरगुट गुंडाळून त्याचं उदर मोठं करून पुत्र होईल का कन्या होईल असं थट्टा करून त्यांची परीक्षा घेण्याचा त्या यादवांच्या पुत्रांनी मुलांनी जो खेळ केला आहे, थट्टा मस्करी केलेली आहे. त्यामुळे ब्राह्मण ते ऋषीमुनी अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी कुलाचा संहार होईल, असे मुसळ याच्या उदरी येईल असा शाप दिला. अर्थात ही सर्व भगवंताचीच इच्छा होती. भगवंत हे सर्व जाणून होते, पण स्वकुळातल्या लोकांना सुद्धा त्यांचाही अत्याचार पृथ्वीवर होऊ लागला. तेव्हा शापाचं निमित्त करून यदुवंशाचा संहार भगवंताने या 11व्या स्कंदामध्ये केला आहे. आणि याच स्कंदामध्ये श्रीकृष्ण आणि उद्धव यांचा अद्भुत असा संवाद आपल्याला ऐकायला मिळतो. यत्रात्मविद्या हि अखिला
प्रोक्ता धर्म विनिर्णय ततो मर्त्य परित्याग आत्मयोगानुभावत. याचे ते संपूर्ण आत्मज्ञान, धर्मनिर्णयांचे निरूपण आणि भगवंताच्या आत्मयोगाच्या प्रभावाने मर्त्य लोकाचा त्याग भगवंताने केलेला आहे. हे सर्व विषय या 11व्या स्कंदामध्ये आहेत. भगवंत स्वतः त्या शापाच्या माध्यमातून शापाचं भगवंताच्या इहलोक सोडण्यासाठी ते निमित्त भगवंतालाच त्या निमित्ताचाच तो प्रभाव पडला आहे. आणि भगवंत त्या जरा नावाच्या व्याधाला त्यांनी स्वर्गलोकी पाठवलं आणि स्वतः आपल्या मर्त्याच्या देहाचा त्याग करून भगवान हे आपल्या गोलोकवासामध्ये निघून गेलेले आहेत. आणि आपली सर्व शक्ती या भागवत नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी ठेवली आहे. युगलक्षण वृत्तीश कलौनृणा उपप्लवः चतुर्विधश्च प्रलय उत्पत्तिस्त्रिविधा तथा. त्यानंतर 12व्या स्कंदामध्ये निरनिराळ्या युगांची लक्षणं सांगितलेली आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ही लक्षणं सांगितलेली आहेत. त्या त्या युगातील लोकांचे व्यवहार यांचं वर्णन केलं आहे. कलियुगामध्ये माणसांची प्रवृत्ती अधर्माकडे वळेल. मनुष्य हा अधर्म करण्यासाठी प्रवृत्त होईल. 4 प्रकारचे प्रलय, 3 प्रकारच्या उत्पत्त्या इत्यादी सर्व या कथा भगवंतांनी आपल्याला या 12व्या स्कंदामध्ये किंवा त्याचा निर्णय, त्याचं वर्णन केलेलं आपल्याला 12व्या स्कंदात आढळून येत आहे. देहत्यागश्च राजर्षे विष्णुरातस्य धीमतः शाखा प्रणयनम ऋषे मार्कंडेयश्च सत्कथा महापुरुष विन्यासः सूर्यस्य जगदात्मना. ज्ञानर्षी ज्ञानी असे महाराजा परीक्षितांचा देहत्याग या 12व्या स्कंदामध्ये दिसून येतो. याच स्कंदामध्ये वेदांच्या शाखांची निर्मिती, त्या विविध शाखांची माहिती सांगण्यात आलेली आहे. मार्कंडेय मुनींची कथा याच स्कंदात आहे. मार्कंडेय मुनींना जगताच्या प्रलयाच्या काळाचा अनुभव भगवंतांनी त्यांना दिलेला आहे आणि ते पुन्हा तो सर्व अनुभव त्यांनी आपल्या आश्रमातच घेतलेला आहे आणि त्यांची इच्छा भगवंताने पूर्ण केली आहे. भगवंताचं अंग आणि उपांग, त्यांच्या विराट स्वरूपाचं कथन आणि विश्वात्मा सूर्याच्या गणांचं वर्णन केलेलं आहे. इति चोक्तम द्विजश्रेष्ठा यत्पृष्टोऽहं यहास्मि वः लीलावतार कर्माणि कीर्तितानि य सर्वशः. शौनिकादिक ऋषी हो, आपण मला जे काही प्रश्न विचारलेले होते त्या अनुसाराने मी तुम्हाला हे सर्व विवरण करून सांगितलं आहे. येथे मी सर्व प्रकारे भगवंताच्या लीला आणि त्यांच्या अवताराचं, त्यांच्या चरित्राचं वर्णन केलं आहे. असं सुतांनी शौनिकादिक ऋषींना त्या भगवंताच्या लीला, कला, पराक्रम, शौर्य, भक्ती, त्याग इत्यादी सर्व गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. आता भगवंताची उदारता काय आहे
ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पतितस्खलितश्चार्तः क्षुत्वा विवशो ब्रुवन् हरे नमः इति उच्चैर्मुच्यते सर्व पातकात्. एखाद्या वेळेस मनुष्य रस्त्याने चालत असताना एकदम त्याचा चिखलाच्या ठिकाणी किंवा एखादी गुळगुळीत जागा असेल, तिथे चालताना त्याचा पाय घसरला किंवा आयुष्यात जे आपण जीवन जगतो ते सदा सर्व काळ काही सुखावह तो काळ नसतो. दुःखाचाही काळ माणसाच्या जीवनात येतो. तेव्हा ते दुःख भोगत असताना काही वेळेस एक नैसर्गिक क्रिया म्हणून जोरात शिंक येते आणि शिंक आल्यानंतर मनुष्य एक प्रकारचा उच्चार करतो. उच्च स्वरात जर त्याने तो चालताना पडत असताना शिंक आली असताना दुःख भोगत असताना हरे नमः हरे नमः हरे नमः असं अनावधानाने का होईना त्याच्या मुखातून जो परमेश्वराचं स्मरण निघत असतं, नामोच्चार निघत असतो, तेव्हा तो मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. एवढं त्या परमात्म्याच्या नामाचं सामर्थ्य या ठिकाणी वर्णन केलं आहे. हरे नमः इति उच्चैर्मुच्यते सर्व पातकात्. तो सर्व पातकांपासून मुक्त होतो. हरे देवा, हरे रमा, राम राम, हरे भगवंता असा त्याच्या विवशतेने का होईना ते उच्चार निघाले तरी तो मनुष्य त्या पापापासून मुक्त होत असतो. संकीर्त्यमानो भगवान अनंतः श्रुतानुभावो व्यसनं हि पुंसां प्रविश्य चित्तं विधुनोति यशेषं यथा तमोर्को भ्रम मिवातिवाता. शुकदेव सांगतायत, राजा परीक्षिता, ज्याप्रमाणे सूर्य हा कितीही घनदाट अंधकार असो, पण सूर्याचं आगमन झाल्याबरोबर तो अंधकार दूर होतो किंवा भयानक ढगांनी आकाश व्यापलेला आहे. पण जर सोसायट्याचा वारा आला तर ते सोसायट्याचा वारा ढगांना उधळून लावतो. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे संकीर्तन केलं, त्यांच्या चरित्रलीलांचं श्रवण केलं तर ते स्वतः येऊन भगवंताच्या हृदयात विराजमान होतात आणि त्याचे सर्व दुःख नाहीसे करतात. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. भगवंताच्या नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. अजामिळासारखा पापराशी हा तरुण गेला, हेही आपण कथानक पाहिलेलं आहे. धुंदुकारी सारखा अत्यंत पापी श्रीमद भागवताच्या चरित्र श्रवणाने त्याची मुक्ती झाली आहे, असं आपण त्या गोकर्ण महात्म्यामध्ये त्याचं वर्णन ऐकलेलं आहे. श्रीमद भागवताचं श्रेष्ठत्व याच्या विषयी काय वर्णन करणार. निम्नगानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभू पुराणानां इदं तथा. जगात जेवढे जलप्रवाह आहेत त्या सर्व जलप्रवाहामध्ये गंगा ही श्रेष्ठ आहे. नुसता कितीही दुरून गंगा गंगा म्हटले मनुष्याने, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, असं गंगेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे. सर्व देवतांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहे. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. यः स्मरेत पुंडरीकाक्ष
स बाह्याभ्यंतर शुचिः. त्या भगवंताच्या, त्या भगवान विष्णूंच्या, त्या भगवान श्रीहरीच्या, त्या भगवान श्रीरामांच्या, त्या भगवान श्रीकृष्णांचं नुसतं नामस्मरण केलं तरी मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो. सर्व देवतांमध्ये भगवान अच्युत, भगवान विष्णू हे श्रेष्ठ आहे. आणि वैष्णवानां यथा शंभू, जेवढे जेवढे जगामध्ये आतापर्यंत वैष्णव झालेले आहेत त्या सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ वैष्णव कोण आहे, प्रथम वैष्णव कोण आहे, तर भगवान शिव आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. भगवान श्रीरामांच्या नामाचा सतत जप करणारे, विषय कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, असे भगवान शिव, भगवान शंकर हे सर्वश्रेष्ठ आणि प्रथम असे वैष्णव म्हणून त्यांची गणना केली जाते. हे जर जसे श्रेष्ठ आहेत, म्हणजे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, देवतांमध्ये भगवान विष्णू, सर्व वैष्णवांमध्ये भगवान शिव, तसं सर्व पुराणांमध्ये श्रेष्ठ असं पुराण ते म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. हे पुराण नव्हे तर महापुराण आहे, कारण या पुराणामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णांनी प्रवेश केलेला आहे. एवढं वर्णन या पुराणाचं आणि एवढं महत्व वर्णन केलेलं आहे. क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी ही अनुत्तमा, तथा पुराण व्रातानां श्रीमद्भागवतं द्विजाः. हे ऋषींनो, जशा जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत, त्या सर्व क्षेत्रामध्ये श्रेष्ठ पुण्यक्षेत्र जर काय असेल तर काशी आहे. काशी ही सर्वश्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे सर्व पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर श्रीमद भागवत महापुराण हेच श्रेष्ठ आहे. श्रीमद्भागवतं पुराणम् अमलं यद्वैष्णवानां प्रियं, यस्मिन् पारमहंसम् एकम् अमलं ज्ञानं परं गीयते. तत्र ज्ञान विराग भक्ति सहितं नैष्कर्म्यम् अविष्कृतं, तत्शृण्वन् विपठनं विचारन् परो भक्त्या विमुच्येत नरः. श्रीमद भागवत हे सर्व दृष्टीने निर्दोष असं पुराण आहे. निर्दोष पुराण आहे. रामकृष्ण नाम सर्व दोषार्न, जड जीवातार्न हरी एक, अशा त्या श्रीहरीची कथा या भागवत पुराणामध्ये वर्णन केलेली आहे. या ठिकाणी ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांचा फार मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला आहे. आणि निष्काम भक्तीचा आदर्श उदाहरण या श्रीमद भागवतामध्ये तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे हे पुराण सर्व वैष्णवांना अत्यंत प्रिय असं पुराण आहे. या पुराणामध्ये जीवनमुक्त परमहंस अशा संतांच्या ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. जीवनमुक्त झालेले जे संत, परमहंस संत आहेत, त्यांनी जे ज्ञान कथन केलंय मानवाच्या कल्याणासाठी, त्याचं वर्णन केलेलं आहे. हे ज्ञान अद्वितीय आहे. या ज्ञानाच्या तोडीला जगात कोणतंही ज्ञान नाही. तसेच मायेपासून पूर्णतः अलिप्त असं
हे ज्ञान आहे. पूर्णपणे अलिप्त झालेलं असं तत्वज्ञान आपल्याला या महापुराणातून दिसून येतं. या ग्रंथात ज्ञान, वैराग्य आणि भक्तीने युक्त अशा आत्यंतिक निवृत्ती मार्गाचं वर्णन केलेलं आहे. शुकाचार्यांचं वैराग्य, राजा जडभरतासारखं वैराग्य, ऋषभदेवांचं वैराग्य, त्यांच्या साधना, ध्रुवाला झालेलं ज्ञान, नारदांनी केलेला उपदेश, प्रल्हाद दैत्य कुळात येऊन सुद्धा महान भगवंत भक्त झाले, त्यांचं चरित्र, हे सर्व आपल्याला या पुराणातून सतत मार्गदर्शक अशी ही तत्व आहेत. जो या श्रीमद भागवताचे भक्तीने श्रवण करतो, पठन करतो आणि मनन करतो, तो निश्चितपणे मुक्त होतो, असं महात्म्य या भागवताने. कस्मै येन विभासितोऽयं अतुलो ज्ञान प्रदीप पुरा तद्रूपेण च नारदाय मुनये कृष्णाय तद्रूपिणा योगींद्राय तदात्मनाथ भगवदराता य कारुण्यतः ततशुद्धं विमलं विशोकम् अमृतं सत्यपरं धीमहि. हा ज्ञानमय असा प्रदीप आहे. केवळ ज्ञान देतो आणि मनुष्याला एक प्रकारची आत्म ऊर्जा देत असतो. साधनेची ऊर्जा देणारा हा महान असा ग्रंथ आहे. हा अद्वितीय ज्ञानमय प्रदीप सर्वप्रथम भगवंतांनी ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला. ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला म्हणजे भगवंतांनी प्रथम ब्रह्मदेवाला याचं निवेदन केलेलं आहे. त्यानंतर ब्रह्मदेव सुद्धा त्या परमात्म्याचंच स्वरूप आहे. ब्रह्मदेव हे वेगळे नाहीत. ब्रह्मदेव म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूचंच हे एक रूप आहे. त्यांच्या रूपाने हा श्रीमद भागवत हा ग्रंथ किंवा श्रीमद भागवताचं कथन ब्रह्मदेवाच्या रूपाने नारदांना कथन केलं आहे आणि नारदांच्या रूपाने व्यासांना कथन केलं आहे. ब्रह्मदेव हे सुद्धा भगवंताचंच स्वरूप आहे आणि नारद हे सुद्धा भगवंताचंच रूप आहे. भगवद्गीतेच्या दशमस्कंदामध्ये जे विविध अशा विभूत्यांचं वर्णन केलेलं आहे त्याच्यात नारद हे सुद्धा माझंच रूप आहे असं वर्णन भगवद्गीतेत भगवंताने केलेलं आहे. नारदांनी व्यासांना तो ग्रंथ कथन केला आहे आणि व्यासांनी पुढे योगींद्र शुकदेवांना भागवत कथन केलेलं आहे. योगींद्र शुकदेव हे आपले पिता व्यास यांच्या जवळ या भागवताचं त्यांनी अध्ययन, पठन, निधिध्यासन हे सर्व आपले पिता व्यास यांच्याकडे त्यांनी घेतलेलं आहे आणि शुकदेवाच्या रूपाने ते दयाळू झाले. कर्मधर्म संयोगाने गंगा किनारी आलेल्या शापग्रस्त अशा महाराजा परीक्षितांना या भागवताचा उपदेश शुकदेवांनी केलेला आहे. त्या परमशुद्ध मायामल रहित, शोकरहित, अविनाशी परम सत्य स्वरूप परमेश्वराचे आपण ध्यान करीत असतो. त्या परमेश्वराला नमस्कार असो. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे
य इदं कृपया कस्मै व्याचचक्ष्वे मुमुक्षवे. सर्व साक्षी अशा भगवान वासुदेवांना नमस्कार असो. त्यांनीच कृपा करून मोक्षाभिलाषी ब्रह्मदेवांना याचा उपदेश केला. योगींद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणो संसार सर्पदंष्टं यो विष्णुरातं अमुच्यत. योगीराज ब्रह्मस्वरूप शुकदेवांना नमस्कार असो. त्यांनीच हे महापुराण ऐकून संसार रूपी सर्पाने दंश केलेल्या परीक्षितांना या भवसागरातून मुक्त केलेलं आहे. अंत्य समयाला शुकदेवांनी महाराजा परीक्षिताला याचं कथन केलं आणि महाराजा परीक्षित हे मोक्षपदाला गेलेले आहेत. हे भगवंता, भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नातस्त्वं नो यत प्रभो. हे भगवान, हे प्रभू, आपणच आमचे पालन करते आहात, म्हणून आपणच आमच्यावर आता कृपा करा आणि प्रत्येक जन्मामध्ये आपल्या चरण कमलावरच आमची अविचल भक्ती निर्माण हो. जन्मोजन्मी आमची निष्ठा आपल्या चरण. याच्यासाठी केला होता त्रास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आमच्या जीवनाचा शेवटचा दिवस गोड होऊ द्या. येईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुमची चरण सेवा साधावया. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे अम्मासी. आम्हाला कोणताही जन्म प्राप्त हो, परंतु त्या जन्मामध्ये आपल्या चरणाची अखंड स्मृती आमच्या हृदयामध्ये नांदत राहो आणि आम्ही तुमच्याच चरणाचं स्मरण करत राहो. अशा प्रकारची वरदान भगवान आम्हाला द्या. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणशनम प्रणामो दुःख शमनस्त्वं नमामि हरिं परम. आपलं सतत नामस्मरण आमच्या मुखातून भगवंता घडू द्या, हीच आमची एक प्रार्थना आहे. आम्ही आतापर्यंत जे काही केलं असेल आमच्या बुद्धीने, तुमचं नामस्मरण, तुमचं चरित्र श्रवण, हे जे काही आमच्या अल्पबुद्धीनुसार त्याच्यात अनेक दोष असतील, त्या दोषांकडे भगवंता तुम्ही दुर्लक्ष करा आणि आमच्या हृदयातली सत्य भावना जी आहे ती आपण समजून घ्या. आणि हे भगवंता, त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. तेन त्वदंघ्री कमले रतिं मे यच्छ शाश्वतीं. हे भगवंता, ही वस्तू तुमची आहे आणि ती तुमची वस्तू तुमच्याच चरणावर आम्ही समर्पित करीत आहोत. हा देह सुद्धा आमचा नाही, आमच्या वृत्त्या सुद्धा ह्या आमच्या नाहीत. तू आत्मरूपाने सर्वांतर्यामी असलेल्या परमात्म्या, हे जे काही सर्व आमच्याकडून झालेलं आहे ते भगवंता तुम्हाला हे आम्ही तुमच्याच चरणावर वाहतो. हे भगवन, मो समदीन न दीनहित तुम समान यदुवीर. मो समदीन न दीनहित सम तुम समान यदुवीर.
यह बिचारी यदुवंसमनी हरऊ बिसम भव पीर. हे भगवंता, आमच्यासारखा दीन कोणी नाही आणि दिनांचा हितकारी दिनाची माऊली आज म्या देखिली. दिनांची माऊली आज म्या देखिली. तुमच्या समान पतित पावन असा कोणी नाही. हे भगवंता, हे यदुवंश श्रेष्ठा, आमचं या भवसागरात होणारे आमच्या या पीडा आपण दूर करा. पुण्यम पापहरम सदा शिवकरम. हे श्रीमद भागवत अत्यंत पुण्यप्रद आहे. पापहरम, सर्व प्रकारच्या पापाचं हरण करणार आहे. सदा शिवकरम, सदा कल्याणकारी असं आहे. विज्ञान भक्ती प्रदम, भक्तीचं रहस्यासहित असं ज्ञान प्राप्त करून देणार आहे. रहस्य सहित आम्हाला ती भक्ती प्रदान करणार आहे. माया मोह मलापहम, सर्व प्रकारच्या संसाराच्या मायेतून सुटका करणार आहे. आणि हे कलियुग बोलून चालून कली केवल मल मूल मलिना, कली हे कलियुग पाप पयोनिधी जन्म नमीना. मनुष्याचं मन जसं मासोळी पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाही, तसं पाप प्रवृत्तीच्या बाहेर माणसाचं मन निघू शकत नाही. अशा या भवसागरातून सुविमलम प्रेमांबुपुरम शुभम, मायामोहाचं नाश करणारं, कलीपासून निर्माण होणारे सर्व दोषांचं हरण करणारं, अत्यंत सुविमल, अत्यंत शुद्ध प्रेमांबुपुरम शुभम, अत्यंत प्रेमजलाने युक्त असलेलं, अत्यंत शुभकारी, सर्व अशुभांचा नाश करणारं असं हे श्रीमद भागवत महापुराण आहे. श्रीमद भागवत पुराणम इदम भक्त्यावगाहन्ति ते संसार पतंग घोर किरणै दय्यन्ति नो मानवा. हे श्रीमद भागवत महापुराण हे असं आहे की जो कोणी या श्रीमद भागवत महापुराणात नित्य दुंबत असतो, याच्यामध्ये स्नान करीत असतो, काया वाचा मनाने याच्यामध्ये रत झालेला असतो, ते जीव शब्द वापरतो आहे, ते जीव या संसारामध्ये तापदायक अशा या तापदायक सूर्याची किरणं भयानक अशी जेव्हा तापलेली असतात, तेव्हा त्या किरणाने जीव हे हैराण होतात, त्यांच्या जीवाची लाहीलाही होते, ते अत्यंत दुःखी होतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा विसावा मिळत नाही, ते होरपळून निघतात या प्रकाशाने, या किरणाने. परंतु अशा होरपळलेल्या जीवांनी जर या श्रीमद भागवत महापुराणामध्ये, हा अमृताने भरलेला आहे, शीतल आहे, आणि अशा या महापुराणात जे नित्य असे स्नान करतात, डुंबतात, त्याच्यामध्ये सारखे
त्या पुराणांमध्ये उडी मारतात, डुंबतात, आनंदोत्सव घेतात, त्यांना या संसार तापाच्या संसाररूपी किरणांचा कुठल्याही प्रकारचा दाह सोसावा लागत नाही. म्हणून हे भगवंता, आम्हाला काही कर आणि या संसारातून आमची मुक्तता कशी होईल हे भगवंता कृपा कर आणि आमच्या उद्धारासाठी तुझ्या मनामध्ये, तुझ्या अंतःकरणामध्ये दया निर्माण होऊ दे. हे भगवंता, आमचं सर्व तन मन धन जे काही असेल, बुद्धी मन ज्ञान काय जे असेल, हे मुळात आमचं नाही, याचा स्वामी तूच आहे. हे भगवंता, हे तुला आम्ही समर्पित करीत आहे. आम्ही दीन आहोत आणि तुम्ही दीन दयाळू आहात, तुम्ही करुणा निधान आहात. आमच्यावर करुणा करा, आमच्याकडे तुम्ही कारुण्य भावाने पहा. आणि म्हणून सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. श्री पंढरीच्या पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी. श्री पंढरीच्या पतित पावना, न सांगता कळे तुझा अंतरीचे गुज. आता तुझी लाज तुझ देवा, आता तुझी लाज तुझ देवा. श्री पंढरीच्या पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी. एक विज्ञापना पाया पाशी. तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळी, पुरवावी आळी माय बाबा. पुरवावी आळी माय बाबा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हे ज्ञाता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात. करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायिति समर्पयामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय, भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.